नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, दमदार, सर्वात महत्त्वाची, धडाकेबाज रीतीने अपडेट आजच आलेली आहे. महिलांनो, आज सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर मी तुम्हाला देणार आहे, कारण की मुख्यमंत्री साहेबांकडून सर्व बहिणींसाठी सर्वात मोठं या ठिकाणी गिफ्ट देण्यात आलेलं आहे. सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. आज तुम्हाला फायनल या ठिकाणी वाटप होणार आहे. ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्या सर्व राहिलेल्या बहिणींना आज या ठिकाणी पैसे मिळणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. प्लसमध्ये ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला, ज्यांना आता 1500 रुपये मिळाले, त्यांना जुलैचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट या ठिकाणी आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं गिफ्टही तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे. प्लसमध्ये भरपूर अशा महिला आहे की ज्या महिलांना ठिकाणी 50,000चं कर्ज हवं आहे, 1 लाखाचं कर्ज हवं आहे, तेही त्यांना ठिकाणी मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे की तुम्हाला कशाप्रकारे संपूर्ण योजनेचा लाभ घेता येईल, लाडकी बहीण योजनेची तुम्हाला ठिकाणी पैशाचा लाभ कसा घेता येईल, प्लसमध्ये जुलैचे पैसे या ठिकाणी कधी मिळणार आहे, संपूर्ण माहिती समजून सांगतो. हा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे. ज्या बहिणींना पैसे मिळाले त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ज्यांना पैसे मिळाले नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. प्लसमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार याबाबत सुद्धा एक सर्वात महत्त्वाची मोठी दमदार या ठिकाणी अपडेट आली आहे, तीही तुम्हाला मी सांगतो. कारण की भरपूर या ठिकाणी महिला म्हणतात की लाडकी बहीण योजना बंद करा. आता स्वतः महिला जर या ठिकाणी म्हणत असतील तर आता या ठिकाणी करायचं काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. संपूर्ण जी काही चर्चा आहे, संपूर्ण जी काही बातमी ती तुम्हाला मी समजून सांगतो, कारण की हा व्हिडिओ तुम्हा सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण की लाडक्या बहिणींना पैसे हवे असतात, पैसे या ठिकाणी त्यांना मदत होते, पण जर का लाडकी बहिणी या ठिकाणी म्हणत असतील की योजना बंद करा तर सरकार तरी काय करणार. मग आता लाडकी बहीण योजना बंद होणार का, असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. संपूर्ण बातमी, संपूर्ण न्यूज तुम्हाला मी दाखवतो पुराव्यासहित, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. या व्हिडिओला पटापट सर्व बहिणींनी लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शेजारी पाजारी, तुमच्या नातेवाईकमध्ये ज्या काही बहिणी असतील त्यांना या व्हिडिओला शेअर नक्की करून द्या, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही अपडेट पोहोचणार आहे. आता आपण डायरेक्ट प्रूफवरती जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा माता भगिनींनो, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर लाडक्या बहिणींनो, बघा सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट आली ती बघूया. बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यामध्ये ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत भरपूर महिलांना पैसे मिळाले. ज्या काही उरलेल्या महिला असतील, ज्या काही राहिलेल्या महिला असतील, अशा सर्व राहिलेल्या महिलांसाठी आज या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे. आज या ठिकाणी फायनल तुमच्या अकाउंटवर ठिकाणी पैसे जमा केले जाणार आहे. पण यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. भरपूर अशा महिला आहे की ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे. त्याचं कारण असं आहे की भरपूर महिलांनी आधार लिंक बँक खात्याशी केलेलं नाही आहे, त्यांनी KYC केलं नाही आहे, त्यामुळे भरपूर महिलांना जूनचा हप्ता मिळणार नाही आहे. त्यानंतर मे महिन्याचाही हप्ता भरपूर महिलांना मिळाला नाही आहे. ज्या माता भगिनींना मे महिन्याचे पैसे मिळाले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. त्या बहिणींना मे महिन्याचे पैसे, जून महिन्याचे पैसे एकत्रित पाठवले जातील. तर पटापट लिहून पाठवा की तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले की नाही, किंवा जूनचा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही ते लिहून पाठवा. जर जूनचे पैसे मिळाले नसतील तर लिहून पाठवा की सर जूनचा हप्ता मिळाला नाही आहे. आणि जर का मिळालं असेल तर लिहून पाठवा किती मिळाले, 1500 रुपये मिळाले की 3000 रुपये मिळाले, तेही लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे असे की लाडकी बहीण योजना बंद करा. लाडक्या बहिणींनीच राज्य सरकारकडे मागणी केली. बघा, आता तुम्ही या ठिकाणी जर म्हणाल की सर आम्ही ही मागणी केलेली नाही आहे, तर बघा या न्यूजमध्ये आलेली बातमी आहे की आता लाडकी बहीण योजना बंद करा अशी मागणी कोण करत आहे, लाडक्या बहिणीच या ठिकाणी करत आहे. मग लाडक्या बहिणींना पैसे नको आहे का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. अशा कोणत्या महिला आहे की ज्या लाडकी बहीण योजना बंद करा असं म्हणत आहेत. मग तुमचं काय मत आहे यावर कमेंटमध्ये पटापट लिहून पाठवा. लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे की लाडकी बहीण योजना सुरू ठेवली पाहिजे, तुमचं मत तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. जर का तुमचं मत असेल की सर लाडकी बहीण योजना अशीच सुरू ठेवा, तर लिहून पाठवा की सर लाडकी बहीण योजना अशीच सुरू करा. आणि जर का तुमचं मत असेल की लाडकी बहीण योजना बंद करा, तर लिहून पाठवा की सर लाडकी बहीण योजना बंद करा. तुमचं जे मत असेल ते तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, महाराष्ट्रामध्ये मोठ्या गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता लाभार्थी महिलांकडूनच विरोध होत आहे. योजनेअंतर्गत मिळणारे पैसे वेळेवर जमा होत नसल्याने संतप्त महिलांनी ही योजनाच बंद करण्याची मागणी केली आहे.
विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील 53 महिलांनी याबाबत योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर या ठिकाणी मागणी नोंदवलेली आहे. बघा, ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी मागणीसुद्धा नोंदवली गेलेली आहे की ही योजना बंद करा. आणि जर का सरकारने असा विचार केला आणि ही योजना बंद केली तर भरपूर महिलांना याचं नुकसान होणार आहे. कारण की अशा खरोखर काही गरजू महिला आहे की ज्यांना पैशाची गरज असते, त्या लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी खूप वाट बघतात. तर अशा महिलांना पैसे मिळणार नाही जर का ही योजना बंद झाली तर. प्रत्येक महिलांना एक प्रश्न आहे, प्रत्येक महिलांनी एक मागणी नक्की लिहून पाठवा की ही योजना बंद केली पाहिजे की योजना सुरू ठेवली पाहिजे. तुमचं मत तुम्हाला लिहून पाठवायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. प्रत्येक महिलांनी लिहून पाठवा. जर का तुमचं मत असेल की योजना सुरू ठेवा तर लिहून पाठवा की सर योजना अशीच सुरू ठेवा. आणि जर का तुमचं मत असेल की योजना बंद करा तर लिहून पाठवा की सर ही योजना बंद करा. तुमचं मत तुम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवायचं आहे. प्रत्येक बहिणीने नक्की लिहून पाठवा, कारण की तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे पाठवले जात असतात. तुम्ही जर का लाभ घेत असाल किंवा घेत नसाल तर नक्की लिहून पाठवा कमेंटमध्ये की योजना बंद केली पाहिजे की सुरू ठेवली पाहिजे. बघा, ऑफिशियलरित्या 53 महिलांनी याबाबत अधिकृत जी वेबसाईट आहे त्यावर या ठिकाणी मागणीसुद्धा नोंदवलेली आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. वेळेवर लाभ नाही, योजना कशाला? लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जुलै ते डिसेंबर 2024पर्यंत महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला नियमितपणे पैसे जमा होत होते. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली. गेल्या 6 महिन्यांपासून एकाही महिन्यात महिलांना वेळेवर योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे. जून महिन्याचा लाभ तर अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. म्हणजेच आत्ता तुम्ही जर बघितलं तर जून महिन्याचा जो काही लाभ आहे तो लाभ अर्ध्या महिलांना मिळाला आहे. अजूनही अशा अर्ध्या महिला आहे की ज्यांना अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही आहे. जून महिन्याचा आत्ता मिळाला नाही आहे. त्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. त्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी या ठिकाणी पसरलेली आहे. अनेक महिला या योजनेतून मिळणाऱ्या पैशांवर काही महत्त्वाचे कामे अवलंबून असतात, परंतु लाभ मिळण्यास खूप उशीर होत असल्याने त्यांची अनेक कामे रखडली जात आहे. याच परिस्थितीमुळे महिलांनी आता योजना बंद करावी अशी मागणी उचलून धरलेली आहे. बघा, भरपूर अशा महिला आहे की ज्यांना वेळेवर लाभ मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अनेक कामे रखडली जातात. काहींची शिक्षणाची फी भरली जात नाही, काही मुलांची शिक्षणाची फी भरली जात नाही, काहींच्या ठिकाणी हप्ता भरला जात नाही वेळेवर, कारण की वेळेवर पैसे येत नाही. त्यामुळेच महिलांनी ही मागणी धरलेली की ही योजना बंद करावी. तुमचं काय मत आहे? योजना बंद केली पाहिजे की चालू ठेवली पाहिजे? पटापट लिहून पाठवा कमेंट बॉक्समध्ये. संजय गांधी निराधार योजनेचा संदर्भ बघा. सोलापूर जिल्ह्यातील 53 महिलांनी आम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतो, त्यामुळे आमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करावा अशी मागणी केली आहे. यावरून असं दिसते की एकीकडे दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत असताना लाडकी बहीण योजनेतील अनियमितता त्यांना नकोशी झालेली आहे. योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे ज्या लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू केली होती त्यांच्यातच असंतोष वाढला असून सरकार आता या मागणीवर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर का अशा सर्व महिला म्हणत राहिल्या तर ही खरोखर ही योजना बंद पडेल. आणि जर का महिलांनी मागणी केली की योजना सुरू ठेवा तर खरोखर ही योजना सुरूच राहील. तर प्रत्येक महिलांनी पटापट लिहून पाठवायची की योजना सुरू ठेवावी की बंद करावी. पटापट लिहून पाठवा कमेंट बॉक्समध्ये. आणि जून महिन्याचे तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते लिहून पाठवा, कारण आज फायनल वाटप होणार आहे. ज्या महिला राहिलेल्या आहेत त्या सर्व बहिणींना आज त्यांच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे जमा होणार आहे. म्हणजेच काय तर आज तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहे. तुम्ही जर काळजी करू नका, आज तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी 1500 रुपये जमा केले जातील. जर का तुम्हाला पैशाचा लाभ मिळाला नसेल तर आज तुम्हाला मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना मे महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांनी लिहून पाठवा की सर मला मे महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे, त्यांचेही पैसे पाठवले जातील. असे तुम्हाला एकूण 3000 रुपये दिले जातील. तर पटापट लिहून पाठवा की तुम्हाला मेचा लाभ मिळाला आहे की नाही किंवा जूनचे पैसे आले की नाही. आणि ज्या महिलांना खरोखर जून महिन्याचे पैसे आले असतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला जून महिन्याचे पैसे आले, त्यांना जुलैचे पैसे याच महिन्यामध्ये जुलैचे पैसे आता ठिकाणी वाटप होणार आहे. आता ते कधी मिळतील त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. तर पटापट सर मला लिहून पाठवा की जुलैचे तुम्हाला पैसे आले की नाही किंवा जूनचे तुम्हाला पैसे आले की नाही लिहून पाठवा. जेणेकरून ज्या महिलांना जून महिन्याचे पैसे आले असतील त्यांना जुलैचे पैसे देतील. आणि ज्यांना जूनचे पैसे आले नाही त्यांना जूनचे मिळतील. आणि ज्यांना जूनचे आले त्यांना जुलैचे पाठवले जाईल. म्हणजेच लगे पुढचा हप्ता जुलै आहे आणि जुलैचे तुम्हाला पैसे दिले जातील. तर हा 13वा हप्ता असणार आहे जुलैचा, हा तुम्हाला ठिकाणी आता मिळणार आहे. तर पटापट लिहून पाठवा की तुम्हाला पैसे मिळाले की नाही. आणि योजना बंद करावी की चालू ठेवावी तेही लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.